शुभ सकाळ। स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी आहे। माझ्या चॅनलवरती तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे रूटीन पाहायला मिळणार आहे। मी देवपूजा कशा पद्धतीने करते, माझ्या देवघरातील पूजा, माझ्या घरातील कामं, तसेच घरातील कामं आवरून मी शिलाई काम कसे करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। कशा पद्धतीने मी कामं आवरते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला तर बघूया बाहेरचे वातावरण। चिमणीच्या चिवचिवाटाने, कावळ्यांच्या आवाजाने, त्यात खारुताईचा पण आवाज येतो आणि असे वातावरण बघितल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटते। मी रोज सकाळी उठले की टेरेस गार्डनमध्ये येते व अशी झाडं बघत असते। माझ्या पाठीमागे लगेच माझी मनी म्याऊ पण येते। ती पण झाडांवरचे पक्षी बघत असते। ती पण माझ्यासोबत उठून माझ्यासोबतच झाडं बघत असते। अशा प्रकारे माझी उंबरठ्याची पूजा झालेली आहे। उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर मी तुळशीची पूजा करायला आले। तुळशीला पाणी घातले, हळदी कुंकू वाहिले, लगेच देवपूजा करायला घेतली। बाळकृष्णाला आंघोळ घातली, महाराजांना पण आंघोळ घातली। स्वच्छ कापडाने पुसून घेतले। देवांना त्यांचे स्थान दिले। स्त्री देवतांना हळदी कुंकू वाहिले, पुरुष देवतांना अष्टगंध लावले व फुलं वाहिली, रांगोळी काढून घेतली आणि माझी देवपूजा मी पूर्ण केली। तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी आले पोहे बनवणार आहे। पाहुणे पण आलेले आहेत। कढीपत्ता, कांदा, मिरची, कोथिंबीर। आता मी पोहे बनवायला सुरुवात करते। कशी बनवते दाखवते तुम्हाला। कढईमध्ये तेल टाकले, तेलामध्ये शेंगदाणे टाकून छान खरपूस भाजून घेतले। त्याच तेलामध्ये मी मोहरी, जिरे, कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकला, छान परतून घेतला। त्यात थोडी हळद टाकली, ते पण छान 1-2-3 मिनिटं परतून घेतलं। त्याच्यानंतर त्यात लगेच पोहे टाकले। पोहे थोडे परतल्यानंतर त्यात अर्धा चमचा साखर टाकली। साखरेमुळे पोह्यांना चव खूप छान येते। माझ्या मुलांना साखर टाकलेले पोहे आवडतात। तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने। तुम्हाला आवडत असले तर पुन्हा परत लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, कोथिंबीर एकत्र वाटून घेणार आहे। मी बनवणार आहे मटकीची उसळ, पातळ भाजी, मटकीची पातळ भाजी। मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं। तेल तापल्यानंतर वाटलेले वाटण कढईमध्ये टाकले। 1-5 मिनिटं परतले। त्यात 2 चमचे मिरची पावडर टाकली, 1 चमचा धना पावडर टाकली आणि 5-6 मिनिटं पुन्हा परतले। त्याच्यानंतर त्यामध्ये मिसळचा मसाला 1 चमचा टाकला। 5 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये कुकरमध्ये लावलेली मटकी होती, 1 शिट्ट्या करून घेतलेली। मटकीमध्ये मी हळद आणि मीठ पहिलेच टाकलेले होते। मसाला चांगला परतल्यानंतर त्यात मटकी टाकली। भाजीमध्ये गरम पाणी ओतले। गरम पाण्यामुळे भाजीला खूप छान तरी येते। भाजीमध्ये केव्हा पण गरम पाणीच ओतावं, पाण्यामुळे चव पण छान लागते। गॅस बारीक केला आणि भाजीवरती झाकण ठेवले। मटकीची भाजी बनवलेली आहे। तिथे चपात्या पण झालेल्या आहे आणि हे फरसाण चपाती आणि पाव आणलेले आहे। माझ्या मुलाला मिसळ पाव खायची आहे, त्याच्यामुळे तो पाव आणि फरसाण चपातीच घेऊन आलेला आहे। आणि माझा पूर्ण किचन स्वच्छ झालेला आहे, भांडे वगैरे सगळं झालेलं आहे। पाहुणे आलेले होते त्याच्यामुळे मला वेळ झाला, त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलेले होते। आता वाजलेले आहे दुपारचे 3। आता मला घरं पण पुसायची आहे अजून। सकाळपासून ते दुपारपर्यंत माझा पूर्ण वेळ किचनमध्येच जातो। त्याच्यानंतर
हॉलमध्ये जो काही पसारा असेल तो आवरते, मुलांचे कपडे आवरते, मुलांच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालते. मुलं काही एक शर्ट काढायला गेले तरी सगळे कपडे पाळून ठेवतात. असं कोणाकोणाच्या घरात होतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्या घरामध्ये तर असं रोजच चालू असतं. त्याच्यानंतर मिस्टरांचे कपडे इस्त्रीला द्यायचे होते. माझ्याकडं थोडा वेळ होता म्हणून पूर्ण कपडे काढले आणि इस्त्रीला देण्यासाठी असे बांधून ठेवले. त्याच्यानंतर मी गेले बाजारामध्ये. सोमवारचा आमच्या इथं आठवडी बाजार असतो. संध्याकाळी बाजारात गेले, बाजारातून भाजीला घेऊन आले. आपण आणलेल्या भाज्यांना खूप सारी माती असते किंवा त्या घाणीमध्ये कुठेही भाजीपाला टाकतात. घरी आणल्यानंतर पाण्याने मी अशा धुतल्या, फॅनखाली सोकायला ठेवल्या. भाजीला केव्हा पण आणलेले पाण्याने धुवून सुकवून फ्रीजमध्येच ठेवावे,